स्पेशलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण मस्त असा काळ्या मसाल्यातला पाटवडी रस्सा करणार आहोत. तर त्याला थापीवडीही म्हणतात. उन्हाळ्यात बऱ्याच वेळेस भाजी खाऊशी वाटत नाही, त्यावेळेस असं मस्त असा चमचमीत बेत आपण करू शकतो. तर त्यासाठी आता आपण लागणारं साहित्य काय काय ते पाहूया. इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर इथे आपण आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले आणि मिरची आणि लसणाचं वाटण करून घेतले, मिरचीची पेस्ट. तर ती आपण तेलात छान अशी परतून घ्यायची, त्याचा कच्चापणा निघून गेला पाहिजे. आता इथे आपण अर्धा चमचा हळद टाकूया आणि छान ते फ्राय करून घ्यायचे. आता आपण ज्या वाटीने बेसन पीठ घेतलं होतं त्याच वाटीने पाणी घेणार आहोत आणि पाणी छान असं उकळून द्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण त्यात. इथे मी 2 चमचे मीठ टाकलेलं आहे आणि आता आपल्या पाण्याला पाहू शकता मस्त अशी उकळी फुटली. आता आपण हे जे चाळून घेतलेलं बेसन पीठ आहे हे आपण त्यात घालून घेऊया आणि छान अशा सर्व गुठळ्या मोडतील असं आपण बेसन पीठ हटवून घ्यायचे. ते एकूण एक गाठ अशी मोडली पाहिजे, मस्त असं हटवून घ्यायचे पीठ. पाहू शकता लगेचच आपल्या बेसन पीठ असं मिक्स झाले. त्यातल्या गाठी आपण छान अशा फोडून घ्यायच्यात. पहा मस्त असं आपलं बेसन पीठ मिक्स झाले. त्याला छान असं हटवून घ्यायचे. तर इथे पाहू शकता सगळ्या गाठी आपल्या फुटल्यात आणि आपण आता एक वाफ काढून घेऊयात. पाहू शकता मस्त अशी आपली उकड तयार झाली आहे. एक 5-10 मिनटं आपण परत थोडीशी तेच वाफून घेणार आहोत. पीठ कच्चं नाही राहायला पाहिजे. तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही वरतून थोडंसं अजून पाणी, गरम पाणी टाकू शकता आणि थोडंसं तेल. इथे पाहू शकता मस्त असं आपली आता उकड तयार झाली. आता आपण इथे एका ताटाला तेल लावून घेऊयात आणि हातालाही तेल लावायचं, म्हणजे बेसन आपलं जे मिश्रण आहे भाजणार नाही, ते गरम गरमच थापावं लागतं आपल्याला. आता हे सर्व छान असं थापून घ्यायचं आहे. तेलाचा हात घ्यायचा आहे आपण आणि इथे मी लाटण्याचा वापर केला आहे. लाटण्यालाही छान असं तेल लावून घेतले आणि मस्त ते असं एकसारखं सर्व करून घ्यायचे. आणि आपलं हे साईडचं जे वडीचा जो भुगा निघतो तो आपण रशात टाकू शकतो, त्यामुळे रशाला अजून छान असा टेस्ट येते. पाहू शकता मस्त असं आपण सर्व एकसारखं थापून घ्यायचे. पाहू शकता मी सर्व असं थापून घेतले. इथे लाटण्याचाही वापर केलेला आहे. पहा मस्त अशी आपली वडी थापून झाली. लाटण्याने एकसारखी करून घ्यायची. आपल्याला जेवढं पातळ जाड हवं आहे त्यानुसार आपण करून घ्यायचं. आता आपण हे कट करून घेऊया. आपण इथे कापणीच्या आकाराच्या वड्या पाडून घ्यायच्या. तुम्हाला जेवढी साईज लहान मोठी पाहिजे त्यानुसार तुम्ही करून घ्यायची. असं मस्त अशा वड्या पाडायच्या आणि खूप छान निघतात. रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशी एकदा पाटवडी रस्सा नक्की करून पहा, खूप छान लागतो. आता ह्यावरती मी हुबा लसूण चिरून घेतला आहे आणि खोबरंही घालून घ्यायचं आणि कोथिंबीर. खिसलेलं खोबरं आहे सुक्कं आणि ह्या लसणाच्या पाकळ्या छान अशा हुब्या चिरून घेतल्यात पातळ आणि कोथिंबीर. पाहू शकता आपली वडी अशी मस्त दिसते का नाही आणि खायलाही तेवढी सुंदर लागते. थोडंसं लाटण्याने हलक्या हाताने लाटणं त्याच्यावरनं फिरवायचं. आता इथे आपण रश्श्यासाठी मसाला करून घेणार आहोत. तिथे मी 2 कांदे घेतलेत. कांदा अगोदर नुसताच परतून घ्यायचा, म्हणजे त्यातला जो पाण्याचा अंश असतो तो निघून जातो. हा ओला कांदा असल्यामुळे
आपण अगोदर नुसतं त्याला बिना तेलात परतून घेणार आहोत आणि नंतर तेल टाकायचे आता आणि छान असा लाल सर कांदा आपण भाजून घेणार आहोत. आता इथे आपला कांदा भाजून झालाय. आपण इथे खोबरं टाकू. 4 माणसांना पुरेल एवढंच मी कांदा आणि खोबरं घेतलेलं आहे. तुम्हाला जास्त क्वांटिटीत करायचं आहे तर तुम्ही इथे वाढवू शकता कांदा आणि खोबऱ्याचं प्रमाण. इथे आपला मसाला भाजून झालाय. आता इथे लसूण खोबरं आणि हे जे कांद्या खोबऱ्याचं भाजलेलं मिश्रण आणि कोथिंबीर हे सर्व आता आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचे. छान असं आपण आता मिक्सरला बारीक केले. इथे आपण 3 चमचे तेल घेतलेले त्याच कढईमध्ये आणि हा जो वाटलेला मसाला आहे तो आपल्याला जेवढ्या क्वांटिटीत रस्सा करायचा आहे तेवढा आपण मसाला घालून घेऊया आणि छान तो तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि आपण जेवढा मसाला परतू तेवढा आपल्या रश्श्याची टेस्ट वाढते. इथे मस्त असा बारीक गॅसवर आपण मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. इथे घरचा काळा मसाला 1.5 चमचा टाकला आहे मी. 1 चमचा कश्मीरी लाल मिर्च आणि अर्धा चमचा हळद. आणि मस्त असं आपण हे मिश्रण आता आपण परतून घ्यायचे तेलात. मस्त तेल सुटेपर्यंत परतायचे. तुम्ही पाहू शकता तेल मसाल्याला छान असं सुटायला तयार झाले. आता आपण ह्या मसाल्यात गरम पाणी ॲड करायचे. पाहू शकता मसाला असा मस्त आपला खमंग भाजून झाला आहे आणि आपल्याला जेवढा रस्सा पातळ घट्ट हवा त्यानुसार आपण त्यात पाणी टाकायचं आहे आणि गरमच पाणी वापरायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला जो घरचा काळा मसाला आहे त्याचा मस्त असा कट सुटलेला आहे रश्श्याला. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मस्त अशी एक उकळी काढायची आपण रश्श्यातनं. आपल्या ज्या वडीचा साईडचा जो भुगा निघतो तोही आपण या रश्श्यात टाकू शकतो. त्यामुळे रश्श्याला मस्त अशी टेस्ट वाढते. पाहू शकता मस्त असा आपला रस्सा झालेला आहे आणि छान त्याला असं एक 5-10 मिनटं आपण उकळून घेऊयात. आणि कोथिंबीर तिथे आपला रस्सा तयार आहे. आणि आता आपण ज्या वड्या थापून ठेवल्या होत्या त्याही काढून घेऊयात. जो साईडचा भूग आहे तो काढून घ्यायचा आणि तो रश्श्यात किंवा प्लेटमध्ये रस्सा वाढताना आपण त्यात टाकला तरी चालतो. आता इथे आपण वड्या काढून घेऊयात. पाहू शकता मस्त अशा आपल्या पातळ पातळ अशा वड्या झाल्यात. खूप पातळही नाही खूप जाडही नाही, मस्त अशा निघतात. ते पाहू शकता तुम्ही. छान अशा कापणीच्या आकाराच्या वड्या तयार आहेत आपल्या. तर आता आपण प्लेटमध्ये रस्साही काढून घेऊयात. पाहू शकता मस्त असा आपला रस्सा झणझणीत काळ्या मसाल्यातला रस्सा तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि एकदा ही रेसिपी नक्की करून पहा. मस्त असा झणझणीत रस्सा आपला तयार आहे. तुम्ही ही भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता. धन्यवाद.